आदू 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 काय झालं आदू रडेला? यंको महाराज ॲम्ब्युलन्स आत्ताच घेऊन गेली. अय वजनाला बरोबर आहे ना? हलका वाटतंय मला. मापात पाप केलं की काय? नाही नाही मोठ्या बाई, असं करून नरकात थोडी जायचंय मला. मापात पाप नाही करत मी. ठीक आहे ठेव तिथं. पैसे नंतर दे ना. काय आता माझ्याकडे ना सुट्टे पैसेच नाहीयेत. नंतर देते परवा. निघ आता. बर बर. इकडे इकडे इकडे. काय काय कुठे चाललीस तू? ते यंको महाराजांना बघायला डॉक्टर आलेत ना, मग काय झालं? म्हणून घरात जात होते. अगे तुझ्या बापाचं घर आहे का काय? तेव्हा असं म्हणायचं, मोठ्या बाई तुमच्या घरात जाते. मोठ्या बाई मी तुमच्या घरात जाते. आई यंको काकांना बरं नाहीये. वय पण डॉक्टर आलेत, ते बघतील काकाकडं. तू असं कर, आज जा हात पाय तोंडू आणि खाऊन घे. जा सुरेंदू. ओय काय तू कुठं चाललीस? इथंच थांबायचं. माझ्या घरात राहायचं असेल ना तर काम करायचं. हे बघ, हे कोळशी आहे, हे घे आणि या टोपलीत काढ आणि मागच्या दारात ठेवून दे. अगं आई, इंदू एकटीच करणार आहे. अरे अक्षर सवय आहे तिला कामाची. का गे जमल ना तुला? आदू तुझा. तू नको सांगू. माझं पोरग येते, माझं ऐकत. अक्षर ऐक, आतमध्ये जा आणि जामपोळी खा. नाहीतर एक काम कर, गोड तू पोळी खा. चल. करशील ना तू? कर कर. असते काय माझ्याकडे पाहून? मोठ्या बाई मी हसरीच आहे. हसीच आहे ना. चल. डॉक्टर काय झालं? सगळं ठीक आहे ना? खूप सिव्हिअर इन्फेक्शन झालंय त्यांना. मग औषधानं बरं होईल ना? नाही, फक्त औषधानं काहीच होणार नाही. आपल्याला त्यांना तातडीने हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल. ऍडमिट? तुमची हरकत नसेल तर मी ॲम्ब्युलन्स लगेच पाठवून देतो. बरं. रामकृष्ण हरी. ठीक, पाठवतो.
झालं आदू रडायला? काय बोलले डॉक्टर? डॉक्टर बोलले की वेंकू काकांना परत एकदा ऍडमिट करावं लागणार आहे. काय रे देवा, तुझी कठीण परीक्षा का बरं घेतोस रे? हिंदे, तू जा रे बाबा, त्याला टेन्शन आहे. मग कसलं टेन्शन आहे तुला? अरे दिसत नाही का आदू रडतोय? पण ना आदू का रडतोय? ते व्यंकू महाराजांना पुन्हा एकदा दवाखान्यात दाखल करावं लागेल. हो का? अरे बापरे. एक मिनिट इकडे. अरे सांगितलं ना बाबा, नाही येता येणार, नाही खेळता येणार. अगं ते संजीवनीचं झाड कुठे आहे ते कळलंय मला. तू संजीवनीचं झाड काय सांगतोस? कुठे ते झाड? कोणी सांगितलं तुला? अगं तो 5 विडाचा दिना नाही का? तो शेंबडे ते ना, त्याला माहितीये का? अगं तो नाही, त्याचा मोठा भाऊ निवृत्ती. तो लय हुशार आहे म्हणे, त्याला नक्की माहिती असेल. नक्की माहितीये त्याला? 100%. दिने म्हणलं थोडा भाव खाईल, पण नक्की सांगल बघ. चल ना जाऊन भिडू. फार फार तर नाही म्हणल. चालेल, आपण आता कोणताच चान्स नाही सोडायचा. आदू, तू काळजी नको करू, व्यंकू महाराजांना काहीच होणार नाही. मी पण येतो. नको नको, मोठ्या बाईंना बघितलं ना तर लेख कावतील माझ्यावर. आणि माझ्याबद्दल कोणी विचारलं ना तर सांग, हिंदू मंदिरात अभ्यास करते. हा, चल. संजीवनी भेटू दे बाबा. निवृत्ती दादा, ही हिंदी हिंदी निवृत्ती दादा. हिंदी कोळशाच्या वाखारीत काम करते का ग? नाही, ते कोळशीत टाकत होते ना, म्हणून ते. तुला माहितीये का संजीवनीचं झाड कुठे ते? पहिले तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणी सांगितलं की मला संजीवनीचं झाड माहितीये. नाही, तुझ्या लहान भावाने. तो म्हंटल तुला माहितीये म्हणून हिला घेऊन आलो. हिला लय प्रॉब्लेम येत आहे बघ भावा. माहिती असेल तर सांग ना तिला. माहिती असेल तर सांग ना संजीवनीचं झाड कुठे? काय फंटे मारतो का रे? ते तर जांभळाचं झाड आहे. मी बोललो का मी? विचार करताना हात असा झाला. सगळं विचार करायचा. माहितीये मला. आळंदीला आहे संजीवनीचं झाड. आपल्या आनंदीला? हो, आपलीच आळंदी. माझे आजोबा दरवर्षी माऊलीच्या पालखी सोबत आळंदीहून पंढरपूरला जातात. आणि त्यांनीच मला सांगितलंय आळंदीला खूप मोठं झाड आहे, हे आपलं संजीवनीचं. खुश गेलस भावा तू बघ. ए, काळं तोंड का केलं माझं?
काय झालं आदू रडेला? व्यंको महाराज ऍम्ब्युलन्स आत्ताच घेऊन गेली. खूप त्रास होतोय ग. आदू तू रडू नको बरं, रडणं बंद कर. ही परीक्षेची वेळ असते बरं. अगं पण आपण दोघं काय करणार? पण लहान असलो तरी आपण खूप काय करू शकतो. मला एक मोठी गोष्ट कळली. संजीवनी, हा, संजीवनीचं झाड कुठे ते मला कळले. कुठे? ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीला. अगं पण इतक्या लांब आळंदीला कोण जाणार? एक माणूस आहे ज्याला मी हक्काने सांगू शकते. कोण? मी त्याला सांगितलं ना मला आळंदीला नाही, तो नक्कीच मला नाही. पण कोण? ऐका ना देशमुख मावशी, नाही मी ते कोडीचं म्हणलं होतं, पण 1 तोळ्याची चांगली घसघशीत ठुशीच करते तुला. मोठ्या बाई, आता तोळ्याची करा नाही तर 2 तोळ्याची करा, काही उपयोग होणार नाही. त्या काटेकरांनी स्पष्ट शब्दात नकार दिलाय. नकार? होय नकार. पत्रिका जुळत नाही, योग जुळत नाही असं काही म्हणाल्या नाही. ते स्पष्ट शब्दात नकार. असं कस? तुला काय सोनं नकोय? नाही म्हणजे ते असं नकार कसं काय देऊ शकतात? त्यांचे ते मिस्टर आमच्या गोविंद महाराजांना किती मानतात. व्यंकट महाराजांचे जवळजवळ ते भक्तच आहेत. आणि त्यांना सांग, दिग्रसकर खानदानातली पोरगी आहे, अशी पोरगी करून घेणं म्हणजे जवळजवळ पुण्याचंच काम आहे. नकार कसं काय देऊ शकतात? सगळं सांगून झाले ग, नाहीच म्हणतायत ते. असं कसं नकार म्हणताय? नाही मी असं करते, मी बोलते त्यांच्याशी, त्यांना सांगते घडल्या प्रकाराबद्दल मी माफी मागते. सांग त्यांना ही मोठी बाई त्यांची माफी मागल म्हणून. आता त्याचा काही उपयोग नाही मोठ्या बाई, सगळं करून झाले. मी स्वतः 3दा माफी मागितली त्या बाईची. ती काटेकर बाई काय म्हटली माहितीये का? काय? आम्ही तर तळ जुळवायला आलो होतो, पण त्या तोंडापुरीने दिलेले चहाचे चटके कसे विसरू? ही हिंदी कार्टी माझ्या मुळावर आलीये. माझा अपमान झाला, माझ्या नारायणीचं लग्न मोडलं. हिला माझ्या राशीतून काढलंच पाहिजे. आत्या, आत्तोबा कुठे? तुला कशाला का पाहिजे? आत्या कुठे? आहे का? काहीच आवरलं नाही का? अगं कधी सांगितलं होतं तुला बॅगावरून ठेवायला? काय धंदा? ओ कुठं? मला तुम्ही म्हणले होते ना 2 दिवस सुट्टी म्हणून. कुठं नाही जायचं. अगं पण सांगितलं होतं की तुला साहेबांनी फार्म हाऊसवर 2 दिवस ड्युटी लावली म्हणून. आधी मी म्हणलं होतं तुम्हाला नाईट ड्युटी घेऊ नका.
आणि आता डायरेक्ट मुक्कामासाठी बोलवलं का? सगळी घरातली कामं राहिली, तुम्ही सामान आणून देणार होता, ते कोण करायचं? अगं सांगितलं होतं तुला, पण आता साहेबांनी ऐनवेळी प्लॅनच बदलला ना. अगं साहेबांनी कार्यक्रमच सगळा फार्म हाऊसवर ठेवलाय आणि लय मोठमोठी माणसं येणार आहेत. त्या सगळ्यांची सोय मला बघायला लावली साहेबांनी. हा, इथं बायकोची सोय करता येईना आणि त्यांची सोय करायला चालले. ते काय नाही, अजिबात जायचं नाही कुठं. त्या पोपटरावांना सांगा जमत नाही. शिला अगं अशाने काम जाईल हातातलं आपलं. मग जाऊ दे की, दुसरं बघा. अगं काय झाडाला लागलंय का काम? हा, मला आज अडवायचं नाही सांगून ठेवतो. जीव गेला तरी चालेल, पण मी आज कामाला जाणार म्हणजे जाणार. आत्तोबा तुम्ही कुठे जाताय? ए, तुला किती बारी सांगितलं का? आज कुठं चालला असं कुठं नको म्हणून. सुशीला अगं लहान आहे ती, विचारणारच. काय नाही बरं, कामासाठी चाललोय 2 दिवसासाठी. पिशवी घेऊन निघालेत म्हणजे? हा ते अगं तुला कशाला पाहिजे चौकशा? सुशीला अगं लहान पोरांनाच प्रश्न पडतात. इंदुबाळ, मी आमच्या मालकाच्या म्हणजे पोपटरावाच्या फार्म हाऊसवर चाललोय 2 दिवसासाठी. लय पाहुणे येणार आहेत त्यांच्याकडे आणि त्या सगळ्यांची सोय मला करायला लावली साहेबांनी. जरा लवकर येसल का? येतील ना, येतील की. तू म्हणलीस ना तर लगेच येतील, नाहीतर ना जाणार बी नाहीत. पण बायको म्हणली ना तर अजिबात येणार नाहीत. जीव गेला तरी जायलाच पाहिजे, हाय ना? सुशीला नाही बाळा, नाही आता यायचं. तर लईच महत्वाचं काम सांगितलंय ना साहेबांनी. पण तुला काय झालंय? तुझा चेहरा का पडलाय एवढा? काय टेन्शन आहे का तुला? काय पाहिजे का तुला? हो पाहिजे, पण तुम्ही कसं दिसाल? अगं तू मागून तर बघ. मागून तर बघ की, आत्तोबा बी देतील, मी बी देईन तुला. धम्मक लाडू, चुपट पोळी, चॉकलेट बिकलेट काय मिळणार नाही. आणि हो, पैसे तर अजिबात द्यायचे नाही हिला. उठ उठ आधी, उठ उठ, निघ निघ इथून. उगा आपला गुळ काढत बसली. आणि काय हो, आता उशीर होत नाही तुम्हाला? कापडा बरा आणि निघा. जेवायला बी देत नसते मी. येतो. या. इंदू, मला माफ कर बाळा, पण मला आज लईच घाई आहे बघ, लईच काम आहेत आज. आपण परत आलो ना मग लई बोलू. मला सगळं सांग तुझं. हा येत. आत्तोबा अरे इंदू माय, अगं काय झालंय? मगा धरणं चाचरायलीस नुसते. हा, काय सांगायचंय का मला तुला? का काय विचारायचंय? अगं ते बघ की, प्रश्न क्रमांक 14,892 घशात अडकलाय कावा धरणं तुझ्या. विचार की. नाही म्हणजे एक गोष्ट विचारायची. आहे का आता? अगं मी काय तुझी आत्या आहे का एवढं घाबरत विचारायला? अगं विचार की, काय विचारायचं ते पटकन. आता विचार नाही तर इथंच खूप तुला चांगली. मला सांगा आत्तोबा, पिट्टूच्या वाड्यापासून आळंदी किती लांब आहे? असं घडा विचारायचं की. आळंदी हाय बरच लांब आहे इथून. म्हणजे चालत जाता येणार नाही का आळंदीला? नाही, चालत नाही जाता येत, बसनं जावं लागतं इथून. आपल्या गावातून जाते का बस आळंदीला? नाही, म्हणजे इथून आपल्याला तालुक्याच्या गावाला जावं लागतं रिक्षाने, म्हणजे करिश्माच्या गावाला. आणि मग तिथून आळंदीला बसनं जावं लागतं. ती बी सकाळ बस आहे एकदम, आणि त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी दुसरी बस. आता रात्रीचं काही शक्य नाही, आता पहाटे निघायच लागणार. पण मला सांगा, तुमच्या टकोऱ्यात हा आळंदी बद्दलचा प्रश्न कस काय आलाय बरं? ते माले गुरुजी आळंदी बद्दल सांगत होते ना, म्हणून ते आलं डोक्यात प्रश्न म्हणून विचारला. माले मास्तर आळंदी बद्दल सांगत होते होय? वा वा वा, बर जाऊता आपण आळंदीला एकदा.
माऊलींच्या समाधीचं दर्शन घेऊ आणि एकदाची ह्या इंद्रायणीची न त्या इंद्रायणीची गाठच घालून देतो. कसं हा? रामकृष्ण हरी. येतो. आत्ताबा, तुम्हीच माझ्यासाठी आळंदीवरून संजीवनी आणू शकला असता. आता काय करू? कशी आणू संजीवनी?